नमस्कार. बघा, या व्हिडिओमध्ये क्वालिटी आर्टिकल्स मूलभूत हक्कातील काही आर्टिकल्स लक्षात ठेवण्याची भन्नाट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत आणि संपूर्ण महत्त्वाचे आर्टिकल्स आपण पाहणार आहोत ज्यावर MPSCने या अगोदर प्रश्न विचारलेले आहेत. तर आता जी नुकतीच ग्रुप सी झाली 1 जूनला, त्याला या कलम 16वर प्रश्न विचारला होता की कलम 16 काय आहे. इकडे कलम 16 आणि इकडे अशा जोड्या लावा असे विचारले होते. तर बघा, कलम 16 आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी. कलम 16 काय आहे तर सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायची, याची ट्रिक्स काय आपण केलेली. तर याची ट्रिक्स अशी आहे की पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी. काय, पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी. मग पोलीस भरतीमध्येच असं का म्हणलं मी, कारण पोलीस भरती एक सरकारी नोकरी. ओके, हे तर आपल्याला माहिती आहे की पोलीस भरती सरकारी नोकरी. मग मी पोलीस भरतीच का घेतलं, दुसरं का नाही घेतलं, त्याचं कारण असं आहे की हा जो पोलीस भरतीचा पी आहे तो ABCD नुसार 16 नंबरला येतो. किती नंबरला, हे बघा, पोलीस भरतीचा जो पी आहे तो ABCD नुसार किती नंबरला येतो तर 16 नंबरला येतो. किती नंबरला येतो, 16. म्हणून आपण काय म्हणायचं इथून पुढे, सरकारी नोकरीमध्ये सर्वांना समान संधी म्हणजेच पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी. काय म्हणायचं, पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी. ओके, कारण पोलीस भरतीचा जो पी आहे तो ABCD नुसार किती नंबरला येतो तर 16 नंबरला येतो. ओके, बघा, अशाच ट्रिक्स तुम्हाला संपूर्ण क्वालिटी आर्टिकल्सची पेड PDF हवी असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. तसेच तुम्हाला आणखी डेमो पाहिजे असेल ट्रिक्सचे तर आपले MPSC बाबा ट्रिक्स, MPSC बाबा ट्रिक्स या नावाने टेलिग्राम चॅनल पण आहे, MPSC बाबा ट्रिक्स. ते पण तुम्ही जॉईन करून आणखी डेमो पाहू शकता. आता कलम 16 झालं, कलम 17 पाहू आता. तर कलम 17 पहा. कलम 17 आहे अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 17 काय आहे, अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करणे. तर याची ट्रिक्स काय केलेली आपण, भारतात सर्वात प्रथम सातारा जिल्ह्यात, बघा इथं राज्यात म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा काय अडचण नाही, कारण भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर सातारा हे राज्यच होतं. सातारा राज्यात अस्पृश्यता बंदी झाली असं लक्षात ठेवा. आकडा लक्षात नका ठेवू, झाली कुठे एक ठिकाण प्लेस लक्षात ठेवा. कारण कसं असतं, आता हे जे आकडे आहेत 16 17 18 हे काय कॉमन नाहीत, म्हणजे युनिक नाहीत, ते कॉमन आहेत, युनिक नाहीत, त्यामुळे ते कन्फ्यूज होऊ शकतं. पण सातारा हे एक प्लेस आहे आणि ते काय आहे, युनिक आहे. तर युनिक गोष्ट आपल्या लक्षात राहते. हे अंक कसे आहेत, युनिक नाहीत. 16 हा काही युनिक नाही, 17 हा काही युनिक नाही, 18 हे काही युनिक नाही, त्यामुळे तिथे परीक्षेत कन्फ्यूज होऊ शकतं. मात्र सातारा जर म्हणलं तर हे एक युनिक नाव बनतं, त्यामुळे ते कन्फ्यूज होणार नाही परीक्षेत. साताराच का म्हणलं, कारण सातारा 17 सातारा 17 असा काय होतो, यमक जुळतो. सातारावरून 17 असं आपल्याला लक्षात येणार नाही, त्यामुळे कन्फ्यूज होणार नाही परीक्षेत की अस्पृश्यता बंदी ही कलम 16 आहे की कलम 17 आहे की कलम 18 आहे. ओके, आणि ट्रिक्स त्याच महत्त्वाच्या असतात किंवा त्याच चांगल्या असतात ज्या आपल्याला एक्झाममध्ये आठवतात. ओके, बाकी आपल्याला काय घेणं देणं नाही. ट्रिक्स अशी पाहिजे जिने आपल्याला एक्झाममध्ये मार्क दिला पाहिजे, मग ती चांगली असो किंवा वाईट असो, फक्त तिने आपल्याला एक्झाममध्ये मार्क दिला पाहिजे याशीच आपला मतलब आहे, बाकी आपल्याला काही घेणं देणं नाही. त्यानंतर कलम 18 बघा. कलम 18 काय, पदव्या नष्ट करणे. कलम 18 काय, पदव्या नष्ट करणे. तर याची ट्रिक्स काय केलेली आपण, रिवॉर्ड नष्ट करणे अशी आपण ट्रिक्स केली. काय, रिवॉर्ड नष्ट करणे. रिवॉर्ड नष्ट करणे, कारण रिवॉर्ड इंग्लिशमध्ये पदव्यांना रिवॉर्ड म्हणतात. इंग्लिशमध्ये पदव्यांना काय म्हणतात तर रिवॉर्ड म्हणतात. म्हणून आपण काय म्हणायचं, पदव्या नष्ट करणे, पदव्या नष्ट करण्यालाच काय म्हणायचं, रिवॉर्ड नष्ट करणे. तसेच हे जे कलम 18 आहे यानुसार इंग्रजांच्या काळात दिल्या जाणाऱ्या राव बहादूर, काय, राव बहादूर, त्यानंतर राय बहादूर या पदव्या नष्ट केलेल्या आहेत. म्हणजे आता जे देतात पद्मविभूषण, पद्मश्री, पद्मभूषण, बाकी जे इतर ज्ञानपीठ, ओके, हे जे पदव्या देतात त्या नष्ट केलेल्या नाही. तर कोणत्या नष्ट केलेल्या आहेत, ज्या वंश परंपरागत दिल्या जात होत्या त्या राय बहादूर, राव बहादूर या पदव्या नष्ट केलेल्या आहेत. आणि या दोन्ही राव बहादूर आणि राय बहादूर दोन्हीची सुरुवात R ने होते आणि R हा 18 नंबरला येतो. किती नंबरला येतो, 18 नंबरला येतो ABCD नुसार.
म्हणून ते तसं लक्षात ठेवा की रिवॉर्ड नष्ट करणे म्हणजेच रायबहादूर या पूर्वी परंपरागत दिल्या जाणाऱ्या पदव्या नष्ट केलेल्या आहेत. त्यामुळे कलम 18 तसं लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 19 आहे भाषण संभाषण स्वातंत्र्य. कलम 19 काय म्हणजे आता इथं एकच वर्ड लक्षात ठेवा की स्वातंत्र्य, सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आहेत. कलम 19 मध्ये काय आहेत तर सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आहेत एवढंच लक्षात ठेवा. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं मला सांगा. भारताला स्वातंत्र्य कधी भेटलं होतं तर भारताला स्वातंत्र्य भेटलं होतं 1947ला. ओके, 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य भेटलेले. तर 1947ला मधले जे सुरुवातीचे 2 आकडे आहेत 19 ते म्हणजे स्वातंत्र्य पकडा. कारण कलम 47 हे तर मूलभूत हक्कात येतच नाही. मूलभूत हक्क कितपर्यंत आहेत फक्त 35पर्यंत आहेत. मूलभूत हक्क हे 35पर्यंत आहेत. त्यामुळे या 47चा तर काही संबंध येत नाही. त्यामुळे 1947 मधील पहिले 47 म्हणजे तुम्ही काय समजा स्वातंत्र्य. तर अशा प्रकारे कलम 19 काय करता येईल आपल्याला लक्षात ठेवता येईल स्वातंत्र्य. त्याच्यानंतर बघा आता कलम 19 यामध्ये अपवाद पण दिलेले आहेत. कलम 19 मध्ये आहेत ना तर अपवाद पण दिलेले आहेत. तर ते अपवाद काय काय पहा. तर हे जे भाषण स्वातंत्र्य त्यावर अपवाद काय तर अपवाद आहेत देशाची सभ्यता, नैतिकता, चारित्र्य हनन, न्यायालयाचा अवमान. बघा म्हणजे आपली ही जी PDF आहे त्यामध्ये आपण फक्त नुसते कलमच घेतलेले नाहीत तर त्याचे अपवाद ते संपूर्ण डिटेल्स घेतलेले आहे आपण. असं नाही की नुसतं कलमच वगैरे. त्यामुळे आपली PDF ही 102 पेजची PDF आहे संपूर्ण. कारण आपण त्यामध्ये MPSCचे PIQ पण ॲड केलेले हे पाहू शकता तुम्ही. असे हे बघा कलम हे बघा कधी आला होता कंबाईन ग्रुप बी 2018ला हा प्रश्न आला होता अपवादावर. त्यामुळे आपण PIQ पण ॲड केलेले आहेत. त्यामुळे आपण एकदम परिपूर्ण PDF बनवलेले, उगीच बनवायची म्हणून बनवलेली नाही तर संपूर्ण डिटेल्स त्यामध्ये आपण घेतलेले आहेत. तसेच घटनादुरुस्त्या जे आहेत त्या संपूर्ण घटनादुरुस्त्या पण आपण ट्रिक्सनुसार हे केलेले आहे, PDF बनवलेले आहे. संपूर्ण घटनादुरुस्त्या पण आपण त्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. तर इथे हे काही अपवाद दिलेले आहेत. या अपवाद भाषण स्वातंत्र्यावर आहेत. हे न्यायालयाचा अवमान वगैरे झालं नाही पाहिजे तुमच्या भाषणामुळे. देशाची सुरक्षा, सभ्यता, चारित्र्याचे हनन झाले नाही पाहिजे तुमच्या भाषणामुळे. त्यावर आलेला हा प्रश्न पण तुम्ही पाहून घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर कलम 20 काय पहा तर कलम 20 आहे अपराध दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत संरक्षण. कलम 20 आहे अपराध दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत संरक्षण. तर याची ट्रिक्स काय केलेली पहा. T फॉर टेम्पो चालकानेच अपघात केलाय तर ते संपूर्ण समजा आता एक टेम्पो चालक आहे तर टेम्पो चालकाकडून अपघात झाला तर त्याच्यावर म्हणजे त्यानं मुद्दाम केला किंवा तो त्याच्यावर टेम्पोवरील नियंत्रण सुटले किंवा टेम्पोचं टायर फुटलं किंवा कोणत्या कारणामुळे झाला म्हणजे अपघात होण्यामध्ये म्हणजे त्यानं मुद्दामून एखाद्याचा ॲक्सिडेंट केला आहे, मुद्दामून एखाद्याला उडवलं आहे सुपारी घेऊन की काय, हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्या टेम्पो चालकाला संरक्षण दिलं जाईल. असे आपले ट्रिक्स आहे. मग टेम्पो चालकच का घेतला इथं कारण टेम्पोचा T हा ABCDनुसार 20 नंबरला येतो. किती 20 नंबरला. त्यामुळे आपल्याला ते कलम असं लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर अशा आपल्या ट्रिक्स आहेत. जर आवडत असतील तर 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून आपली पेड PDF घ्यायला काय हरकत नाही. कारण आपण भन्नाट ट्रिक्ससह ती पेड PDF बनवलेली आहे. तसेच MPSC ट्रिक्स हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यामध्ये तुम्हाला आणखी डेमो पाहायला मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.